हॅलो मित्रांनो, नमस्कार. वाईसाहेब गडचिरोलीच्या मंचावरून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आम्ही आज आलेलो आहोत गडचिरोलीमध्ये आणि गडचिरोलीमध्ये येण्याचं मुख्य कारण असं की आमचे जे वरिष्ठ आहेत मोहितकर भाऊ यांच्यासोबत आपण थोडासा हितगुज साधूया आणि त्यांच्यानंतर त्यांचं काय व्यक्तिगत मत आहे. कारण असं आहे की ज्या विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या विषयासंदर्भामध्ये सध्या ज्या राहुल गांधींची छात्रवृत्तीचा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमाला ज्या अनुषंगाने जितके विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते त्या उपस्थित संख्येमध्ये जे काही युवा वर्ग होते त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या समस्या राहुल गांधींसमोर मांडल्या त्या समस्या कितपत योग्य होत्या त्यांच्या सविस्तर आता आपण वृत्त आराखडा मोहितकर साहेबांसोबत आपण सविस्तर बोलूया. तर हे आमच्यासोबत सध्या मोहितकर भाऊ आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे जी राहुल गांधीबद्दल लोकांमध्ये जो होणारा वाढ आहे, प्रेम आहे आणि ज्याबद्दल विश्वास दाखवण्यात येत आहे त्यांच्यावरती, तर त्याबद्दल काय तुम्ही व्यक्तिशः शब्द बोलू शकता? प्रथमतः असं का महाराष्ट्रातील युवक वर्ग आणि युवती हे सध्याच्या तारखेत मोदी गव्हर्नमेंट किंवा मोदी सरकार यांच्या राजकारणात किंवा देश चालवण्याच्या पद्धतीमुळे भ्रमनिरास झालेली आहे. ओके. त्यांना एक सपोर्ट म्हणून सध्या राहुल गांधी हे मैदानात उतरले आहेत. युथ लोकांचा सपोर्ट करणे म्हणजे आता समोरचं भविष्य देशाचं म्हणजे म्हटलं तर युवकच आहे. ओके, बरोबर. दुसरं तर सध्या कोणी आहे नाही. जे झाले आहे ते मातीत जाणारच आहे. 80 वर्षाची झाली आहे. ओके. राजकारणात प्रतिनिधित्व युवा लोकांनीच करायला पाहिजे हे तर आपलं म्हणणंच आहे. जर युवा लोक प्रतिनिधित्व करतील समोर जाऊन भारताला सुद्धा नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ह्या युवा लोक प्राप्त करून देऊ शकतात. तर मोहितकर भाऊ, एक छोटासा प्रश्न असा होता की भविष्यामध्ये येणाऱ्या 2029ची जी लोकसभा निवडणूक असेल त्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुलजी गांधी यांना आपण एक व्यक्तिगत म्हणू किंवा एक मजबूत पंतप्रधान पदासाठी एक कॅन्डिडेट आपण म्हणू शकतो का? आपण समोरचे पंतप्रधान तेच आहे, निर्विवाद 100%. अच्छा, याला काही वाद नाही. ओके. तर ज्या पद्धतीनं भाजपची सरकार केंद्रात राज्यात डबल इंजिन की ट्रिपल इंजिन की सरकार, पण विकास कामं जर गडचिरोली जिल्ह्यात पाहायला गेले त्या पद्धतीने पाहायला मिळत नाही. स्थानिक आमदारही असतील गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे तरी त्यांच्या हातून असं काही पाहायला भेटत नाही. विकास फक्त नेत्यांचाच होऊन राहिला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं ग्राउंड लेवलवरती एक राहुलजी गांधी यांच्याबद्दल जो होणारा प्रेम, विश्वास आणि त्यांच्यावर दाखवण्यात येणारा 2029मध्ये एक समर्थन हा आपण ग्राउंड लेवलवर बघू शकता मित्रांनो. आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया राहुल गांधीबद्दल काय आहे ते नक्कीच कमेंट बॉक्सवरती कळवा. खूप खूप धन्यवाद. नवीन व्लॉगसाठी भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.